रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरूच आहे। मात्र आता रायगडच्या ध्वजारोहणावरून पुन्हा एकदा दोन्ही पक्ष समोरासमोर येण्याची शक्यता आहे। कारण गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केलेली आहे, तर दुसरीकडे आतापर्यंतच्या ध्वजारोहणाचा मान हा आदिती तटकरे यांना देण्यात आला होता। बघूया त्याविषयी सविस्तर। मान देखील भरतशेठ गोगावलेलाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार। माननीय उदय सामंत यांनी केलेली मागणी योग्य आहे। बघूया आता काय निर्णय करतायत ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री। भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। रायगडात पुन्हा एकदा दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे। रायगडातील ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद उफाळण्याची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतरही आतापर्यंत रायगडात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला होता। दरम्यान यावरून शिंदेच्या शिवसेनेत नाराजी पाहायला मिळाली होती। मात्र स्वातंत्र्य दिनाच्या 10 दिवसाआधी शिवसेना नेत्यांनी गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा अशी मागणी केली आहे। एवढंच नव्हे तर गोगावले हेच पालकमंत्री झाले पाहिजेत असं मतही उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलंय। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेलाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। प्रत्येकाला असं वाटतं, आता मंत्री असल्यामुळे आम्हालाही वाटतं, कार्यकर्त्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं, आमचे नेते मंडळी त्यांनाही वाटतंय। बघूया आता काय निर्णय करतायत ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि तो जो निर्णय करतील तो घेऊन आम्ही पुढे जाऊ। उदय सामंत यांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देखील दुजोरा दिलाय। भरत गोगावले हे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनाच ध्वजारोहणाचा मान देण्यात यावा अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे। उदय सामंतजी यांची मागणी योग्य आहे। श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे, ते मंत्री आहे, त्या जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहेत, त्यामुळे माननीय उदय सामंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। रायगडला पालकमंत्रीपद कधी मिळणार यावर देखील मागील अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे। दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटणार असून 15 ऑगस्ट आधी पालकमंत्री पदाची घोषणा होणार असल्याचा दावा भरत गोगावलेंकडून करण्यात आलाय। तसंच रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळावं अशी भावना देखील गोगावलेंनी व्यक्त केली आहे। 15 ऑगस्टच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आम्हाला सगळ्यांनाच, कारण तशी चर्चावरती त्यांच्या लेवलला जे काय असेल ते करतील। आम्ही वाट पाहतोय त्यांचा आदेश आला का तो आदेश करून आम्ही पुढे जाऊ। तुला मिळावं हेच आमची सगळ्यांची अपेक्षा आणि आमचीच नाही, एवन सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य जनतेचं तेच म्हणणं आहे की भरतशेठला मिळावं आणि त्यासाठी सगळे लोक अपेक्षित आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद सुरू आहे। दोन्ही पक्ष माघार घेण्यासाठी तयार नाहीये, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। तर दुसरीकडे पुन्हा एकदा ध्वजारोहणावरून दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची चिन्ह आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी चांगलीच वाढण्याची शक्यता आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।